नमस्कार, वेलकम, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. ऑल इंडिया सैनिक स्कूल सातारा चंद्रपूर याचा कट ऑफ या वर्षी नेमका काय लागू शकतो. कारण आता सैनिक स्कूलचा आपल्याला आन्सर की चॅलेंज आपण केलं असेल, नसेल केलं तर करून घ्या. 14 फेब्रुवारीच्या आपल्याला सैनिक स्कूलची आन्सर की चॅलेंज प्लस मुलांचा रेकॉर्डेड रिस्पॉन्स हे सगळ्यांनी चेक करणं महत्वाचं आहे. म्हणजे आता सर्वांना मुलांना किती मार्क्स पडतात हे कळालेले आहे. आता महत्वाचं आहे की कट ऑफ काय होतं गेल्या वर्षी आणि मग त्याच्यानुसार आपल्याला ई काउन्सिलिंग मध्ये सैनिक स्कूल निवडणं महत्वाचं आहे. सैनिक स्कूल देशामध्ये आपल्याला माहिती आहे टोटल 33 सैनिक स्कूल आहेत जे सरकारी आहेत, जे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत याच्या म्हणजे ज्यावेळेस हे सुरू झालं होतं 1969-70 याच्या आसपास, तर त्यावेळेस सैनिक स्कूल सातारा हे देशामध्ये सगळ्यात पहिलं सैनिक स्कूल तयार झालं होतं. त्याच्यानंतर मग असे टोटल 33 सैनिक स्कूल तयार झाले जे गव्हर्नमेंट आणि डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहेत. आणि त्याच्यानंतर हे सुद्धा कमी पडायला लागले, म्हणून न्यू सैनिक स्कूल याच्या अंतर्गत जे खाजगी सैनिक स्कूल असतात त्यांना 50% सरकारी आणि 50% खाजगी या पद्धतीने त्यांना न्यू सैनिक स्कूल मध्ये घेण्यात आलेले आहेत. असे आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10च्या पेक्षा जास्त जवळजवळ सैनिक स्कूल होत आहेत. गेल्या वर्षी हे थोडेसे कमी होते. तो याच्याबद्दलचा जो डिटेल कट ऑफ हा व्हिडिओ थोडासा मोठा पण होऊ शकतो, पण डिटेल मध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि पाहिजे, कारण वेगवेगळे विषय याच्यामध्ये आपण पाहूया, म्हणजे वेगवेगळ्या सैनिक स्कूल बद्दल पाहूया. तर सैनिक स्कूल सातारा आणि चंद्रपूर हे दोन सरकारी आहेत आणि न्यू मध्ये पण बरेचसे ऍड झालेले. पण पहिल्यांदा आपला सगळ्यांचा जो कल असणार आहे की आपल्याला सर सैनिक स्कूल सातारा आणि चंद्रपूरला ऍडमिशन घ्यायचं, तर कट ऑफ काय होता, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर कट ऑफ पाहत असताना आपल्याला हे कॅटेगरी समजणं महत्वाचं आहे. म्हणजे हे स्कूलचं नाव आहे, हे डोमिसाईल आहे. म्हणजे एखादं समजा सैनिक स्कूल आहे, त्याला वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळ्या राज्यांमधून मुलं ऍडमिशन घेतात. फॉर एक्झाम्पल सैनिक स्कूल मधल्या 67% जागा हे त्या राज्यातील मुलांसाठी राखीव असतात आणि उरलेले 33% जागा दुसऱ्या राज्यातील मुला मुलींसाठी असतात. ठीक आहे, तर त्याला आपण ऑर्डर असं म्हणतो. दुसऱ्या राज्यातील मुला मुलींचं मेरिट असेल तर ऑर्डर म्हणायचं, आणि जर आपल्याच राज्यातील मुला मुलींचं असेल त्याला होम स्टेट म्हणायचं. ठीक आहे, होम असं. ठीक आहे, त्यानंतर ना इथं बॉईजचे मार्क्स दिसतात कट ऑफचा, आणि इथं गर्ल्सचे मार्क्स आणि ऑल इंडिया रँक पण दिसते, जे तुम्हाला आता आपला सैनिक स्कूलचा निकाल लागल्यानंतर समजणार आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊया महाराष्ट्रामधील जे चंद्रपूर सैनिक स्कूल आहे, सैनिक स्कूल चंद्रपूर याच्याबद्दल. तो सैनिक स्कूल चंद्रपूर मध्ये आता आपल्या महाराष्ट्रातला आपण पाहतोय, म्हणजे आपलं होम स्टेट पाहिजे. होम स्टेट या कॅटेगरीमध्ये आपल्याला कॅटेगरी असते होम स्टेट डिफेन्स, म्हणजे डिफेन्स मध्ये पालक आहेत त्यांच्यासाठी हा जो मेरिट लागला होता मुलांचा 262 होतं गेल्या वर्षीचं. होम स्टेट ओबीसी साठी ठीक आहे 259 होतं मुलांचं, आणि मुलींचं 277 होतं, म्हणजे जास्त होतं मुलींचं. ठीक आहे, होम स्टेट एससी साठी 234 होतं मुलांचं आणि मुलींचं होतं 259. त्यानंतर होम स्टेट एसटी साठी मुलांचं 205 आलं, मुलींचं आलं 265. आणि होम स्टेट अनरिझर्व्ड म्हणजे याच्यामध्ये ज्याला मार्क जास्त आहेत आणि मोस्टली जे ओपन कॅटेगरी ते सगळे याच्यामध्ये आले, त्याच्यामध्ये त्यांचं होतं 267 हे होतं अशा प्रकारे मुलांचं. तो अशा प्रकारे आपल्याला दिसलं की आपल्या राज्यामध्ये चंद्रपूर साठी गेल्या वर्षी कुठपर्यंत कट ऑफ आलता. जर आपण बघितला हा अनरिझर्व्डचा तर जास्त होता 267, एसटी साठी सगळ्यात कमी होता 205, एससी 234 आणि ओबीसी साठी 259, डिफेन्स साठी 262. याच्यावरून आपल्याला एक आयडिया आलेली आहे की या वर्षी गेल्या वर्षी काय कट ऑफ होता. याच्यामध्ये आपण या कट ऑफ मध्ये अजून 2-4 मार्कांचा कट ऑफ एक्स्ट्रा धरून जाऊया. दरवर्षी मुलांचे कट ऑफ मध्ये वाढच होते, 2-4 मार्कांनी हा कट ऑफ आपण एक्स्ट्रा धरू शकतो, आणि त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येऊ शकते की आपल्या विद्यार्थ्याला सैनिक स्कूल चंद्रपूर मिळेल का. कारण सध्या ई काउन्सिलिंग मध्ये आपण जो सैनिक स्कूल निवडणार आहे आणि त्याचा जो क्रम असणार याला खूप महत्व असतं. आपण कोणतेही सैनिक स्कूल जर कसंही टाकलं तर मार्क असून सुद्धा सैनिक स्कूल मिळत नाही. गेल्या वर्षी एक विद्यार्थी होता 274 मार्क होते आणि त्याला जे पाहिजे होते त्यांनी टाकलं, तिसरंच वेगळं त्यांनी टाकलं होतं, त्याचं चुकलं होतं आणि मग त्यांना ते समजलं नाही आणि नंतर त्याला ते ऍडमिशन त्याला तिकडे मिळालं नाही, असं झालं होतं. तसं हे कट ऑफ आपण बघितला होम स्टेट साठी. आता सैनिक स्कूल साताराचं बघूया. तर आता आपण बघतोय सैनिक स्कूल सातारा. ठीक आहे, आता हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ आपण म्हणजे एकदम शेवटचा कट ऑफ आहे, एकदम ऍटलिस्ट जो 6वा राऊंड गेल्या वर्षी झाला होता त्याच्या वेळेचा जो कट ऑफ होता तो आपण बघतोय साताराचा. ठीक आहे, आणि आपण बघू होम स्टेट साठी. पहिल्यांदा होम स्टेट डिफेन्स म्हणजे आपल्या राज्यातल्या मुलांसाठी जो होता तो सातारा 270 होता, मुलींचा होता 255 डिफेन्स कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीचा होता 267 आणि मुलींचा होता 281. होम स्टेट एससी साठी मुलांचा होता 262 आणि मुलींचा होता 279. त्यानंतर होम स्टेट एससी साठी होता 262, मुलांचा 262, मुलींचा 279, म्हणजे मुलींचा खूपच हाय मेरिट होतं. होम स्टेट एसटी साठी जर आपण बघितलं तर 222 होता मुलांचा आणि मुलींचा होता 218.
होम स्टेट अंडरग्रेड साठी जर आपण बघितलं तर 274 होता आणि मुलींचा 288, म्हणजे अंडरग्रेड मध्ये हा जास्त होता कट ऑफ असं आपण बघितलं. तर याच्यावरून आपल्याला आयडिया समजते की सैनिक स्कूल साताराचा कट ऑफ हा चंद्रपूरपेक्षा थोडा जास्तच लागतो. ठीक आहे, तो एक आपल्याला आयडिया क्लिअरिटी आलेली आहे. आता याच्यामध्ये ना सर्व अदर स्टेटचं पण आहे, म्हणजे आता बघा की याच्यामध्ये आपल्याला समजते की 270च्या पुढे मार्क असतील ना आपण ओपन मधून, तर आपल्याला मग तिकडं 270च्या खाली असेल तर इकडे लागणं मुश्किलच आहे ओपन कॅटेगरी अंडरग्रेड कॅटेगरीमध्ये. म्हणजे आपल्याला बाहेरच्या सैनिक स्कूल निवडावं लागतील. आणि मग बाहेरच्या सैनिक स्कूलला उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्राचे शेजारी जे आहेत त्याच्यामध्ये कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, या ठिकाणी कोणतं कट ऑफ लागेल ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे. जर आपण याच्यामध्ये आपण पाहिलं ते दिसतं आपल्याला आंध्र प्रदेश मधील सैनिक स्कूल कालिकिरी. याच्यामध्ये आता आपल्याला अदर स्टेट मधून ह्या मेरिट पाहिजे, तर अदर स्टेट मध्ये आपल्याला दिसते या ठिकाणी अदर स्टेट कालिकिरीचं. ठीक आहे, अदर स्टेटचं ओबीसीचं 273, अंडरग्रेड 272, ओबीसीचं 282, एससीचं 273, अंडरग्रेड. तुम्ही असं डबल कसं आलं लक्षात घ्या. तर जेवढ्या राज्यांमधून तिथं फॉर्म येतात आणि मग समजा मल्टिपल राज्यांमधून तिथं फॉर्म म्हणजे काउन्सिलिंग मध्ये मुलांनी भरलेले आहेत, तर मग त्या राज्याला परत त्यांनी वेगळ्या राज्यानुसार डोमासाईलनुसार त्यांनी मेरिट दिलेलं आहे. अशा प्रकारे म्हणजे 2-3 राज्यांमधून ते त्या ठिकाणी विद्यार्थी भरती करू शकतात आणि मग त्या राज्याचं मेरिटनुसार त्यांनी दिले. साधारणपणे जर आपण बघितलं तर ओबीसीचं 273, 282 इतकं व्हॅरी होऊ शकते नाही का, अंडरग्रेड 272, 278 अशा पद्धतीचं. तो अदर मधून आपण बघायचं हे अशा प्रकारचं मेरिट. तो जर आपण बघितलं एक ऍव्हरेज जर काढले तर 270, 75 अशी ऍव्हरेज ह्या मार्कांची निघते अदर स्टेट मधून सैनिक स्कूल कालिकिरीसाठी. सैनिक स्कूल कोरुकोंडा हे आंध्र प्रदेशमध्ये दुसरं सैनिक स्कूल आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं अदर स्टेटचं जर बघितले 272 आहे, अंडरग्रेडचं 272 आहे, ओबीसीचं 274, एससीचं 245 आहे. ठीक आहे, परत अंडरग्रेड 277, एससीचं 234 आहे. ऍव्हरेज जर काढली तर त्याच्यापेक्षा ही थोडीशी कमी येते मार्कांची ऍव्हरेज, म्हणजे थोडंसं कमी कट ऑफ लागला वरच्या पेक्षा पण. तो अशा पद्धतीने याचा थोडासा डिटेल अभ्यास करावाच लागणार आहे. लक्षात घ्या, हे असं व्यवस्थित समोर घेऊन गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता हे लिहून काढून आणि आपल्याला किती मार्क्स पडलेत हे समोर काढून. ठीक आहे, आपल्याला जवळ सैनिक स्कूल कुठले फार महत्वाचं. लक्षात, सैनिक स्कूलला ऍडमिशन घेत असताना मोस्टली लक्षात घ्या कन्व्हिनियंट असणं पण महत्वाचं आहे. म्हणजे जास्त खूप लांब असेल तुम्हाला जायला यायला भविष्यामध्ये आहे. आता इव्हन दो असं पण काही विषय नाही ज्यांच्यासाठी की ज्यांना सैनिक स्कूलला ऍडमिशन घ्यायचंच आहे, काही जणांचं टार्गेट असतं की आम्हाला बाहेरच्या सैनिक स्कूलला घ्यायचे म्हणजे घ्यायचंच आहे, तो त्यांच्याबद्दल नो इश्यू. पण जे सामान्य पालक आहे ज्यांना याच्यामध्ये काहीच अनुभव नाहीये त्यांनी सैनिक स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायच्या अगोदर त्या सैनिक स्कूलचे जे करंट मधले पालक आहेत, करंट मधले त्यांच्याशी चर्चा करून, अशी एका बरोबर नाही 5-6 जणांशी चर्चा करून नंतर ऍडमिशन फिक्स करायला पाहिजे किंवा ठरवायला पाहिजे की याला आपल्याला हे सैनिक स्कूलला किती रँक द्यायची आहे. त्याचा कट ऑफ पण पाहायचा आहे. मग कट ऑफ मार्कानुसार ते मिळते का हे पाहायचंय. मिळत असेल तर मग चौकशी करायची. अशा पद्धतीने लक्षात डिसिजन घ्या. याच्या अगोदरही आपले डिटेल व्हिडिओ यावरती आलेले आहेत. आपण अजूनही व्हिडिओ आणणार आहे भविष्य, कारण याच्यामध्ये आता न्यू सैनिक स्कूल कोणकोणते आले त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण आणणार आहे. मग रँक आपल्याला कशी निवडू शकता आपापल्या मार्कानुसार याच्याबद्दल आपला डिटेल व्हिडिओ आणणार आहे. तो अशा पद्धतीने आता आपण सैनिक स्कूल सातारा, चंद्रपूर आणि आंध्र प्रदेश मधले 2 हे आपण म्हणजे कट ऑफ किती होता गेल्या वर्षी हे आपण पाहिलेलं आहे. डिटेलमध्ये अजून सगळ्या हा एकदम आकड्यांचा खेळ आहे आणि महत्वाचं आहे की तुम्ही सिक्वेन्स कसं टाकता याच्यावर फार महत्वाच्या गोष्टी डिपेंड असतात या सैनिक स्कूलमध्ये. आणि सैनिक स्कूलमध्ये बरेचशा अजून पुढे गोष्टी आहेत. ठीक आहे, जर पालक याच्यामध्ये नवीनच असतात, सैनिक स्कूलला त्यांनी फर्स्ट एक्झाम दिलेले, मार्क चांगले आले, पण ऍडमिशन कुठे घ्यायचे कन्फ्युजन आहे. ठीक आहे, तर जर आपल्याला ऍडमिशन मिळणार असेल तरी 4 गोष्टीची चौकशी करून पालकांशी, जुन्या पालकांशी फोन वगैरे लावून बोलून, एका जणांशी नाही म्हणत मी 5-6 जणांशी, त्यानंतर कन्फर्म करून मग ऍडमिशन घेणं ही सगळ्यासाठी बेस्ट आहे. जे अनुभव मला आलेले आहेत, जे पालक मला शेअर करतात त्याच्यावर मी आपल्याला सांगतोय. त्यामुळे भेटूया आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. हे सगळं सांगूच तर आपला व्हिडिओ खूपच मोठा होईल. वाटल्यास तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल तर याची पीडीएफ आपण आपल्या ऍप मध्ये देऊया. आपलं जे ऍप आहे MSK क्लास, याच्यामध्ये आपण ही फ्री मध्ये तिथं ऍड करूया. तिथं नाही का, म्हणजे तिथं तुम्हाला पाहता येते. म्हणजे जरी तुम्ही तो कोर्स घेतला नसेल तरी तिथल्या त्या सैनिक स्कूलच्या कोर्समध्ये आपण ही पीडीएफ टाकूया. किंवा ही जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या वेबसाईट वरती गेला तर तुम्हाला ही पीडीएफ मिळणार आहे. तुम्ही डाउनलोड करा, प्रिंट आउट करा. ठीक आहे, जर नसेल माहिती तरी मेसेज करा, मी तुम्हाला त्याची लिंक देऊन टाकेल डाउनलोडसाठी. भेटूया आपण अशा पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.